मुंबईतल्या प्रचार सभेमध्ये राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींकडे 5-6 मागण्या केल्या। त्या मागण्यांवरून ठाकरे बंधूंमधील राजकीय भाऊबंदकी उफाळून आली आहे। उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना खोचक टोला लगावलाय, तर राज ठाकरेंचे पुतणे आदित्य ठाकरेंनीही काकाला सवाल केलाय। शुक्रवारी मुंबईत मनसेनं महायुतीच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली। या सभेत पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकत्र आले होते। या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं, पण राज ठाकरे यांनी राजकीय भाषणाला बगल देत पंतप्रधानांच्याकडे काही प्रमुख मागण्या केल्या। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, देशपातळीवर शालेय अभ्यासक्रमात मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा समावेश करावा, शिवरायांनी बांधलेल्या किल्ल्यांचं जतन करण्यासाठी केंद्र सरकारनं विशेष समिती स्थापन करावी, गेले 20 वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं आणि मुंबई रेल्वेला भरपूर निधी द्यावा, अशा मागण्या राज ठाकरे यांनी थेटपणे जाहीर सभेतून मोदींकडे केलेत। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, मराठा साम्राज्याचा इतिहास हा शालेय शिक्षणामध्ये मुलांना लहानपणापासून शिकवला जावा, गड किल्ल्यांना पूर्वीचं ऐतिहासिक वैभव प्राप्त करून देण्यासाठी म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाची एक समिती नेमावी। राज ठाकरे यांनी केलेल्या मागण्यांवरून आता राजकारण सुरू झालंय। महायुतीसोबत गेलेल्या राज ठाकरेंना उद्धव ठाकरे यांनी खोचक टोला लगावला। वहां जितने सारे कल मंच पे लोग थे, उनको अपनी दिशा तय करनी चाहिए कि कौन सी दिशा वो जाना चाहते हैं। कभी इधर कभी उधर भटके हुए लोग हैं। गेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी मोदींच्या विरोधात प्रचार केला होता। लाव रे तो व्हिडिओमुळे राज ठाकरे यांनी भाजपची मोठी कोंडी केली आणि त्यामुळेच या लोकसभा निवडणुकीत भाजपनं राज ठाकरेंना सोबत घेण्याची खबरदारी घेतली। पण 5 वर्षांनंतर मनसेच्या रेल्वे इंजिनानं यूटर्न घेतला। आता राज ठाकरेंची मनसे महायुतीच्या वळचणीला गेली आहे, त्यामुळे राज ठाकरे महाविकास आघाडीच्या निशाण्यावर आहेत। ज्या मनसेने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिलाय, सगळे उद्योगधंदे इथून उचलून नेलेत गुजरातला, त्याला मनसेचा बिनशर्त पाठिंबा आहे का? अभिजात भाषेचा जो दर्जा आहे, 10 वर्ष मोदी सरकार केंद्रात आहे, अनेकदा आम्ही पाठपुरावा केला, आमच्या काळात देखील सगळे कागदपत्र दिलेत, तरी अजून दिला नाही दर्जा। हा मराठी द्वेष, महाराष्ट्र द्वेष भाजपमध्ये एवढा काय हे तरी उत्तर दिलं पाहिजे। राज ठाकरे यांनी मोदींच्या उपस्थितीत घेतलेल्या सभेमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं, पण त्यांनी मोदींकडे केलेल्या मागण्यांवरून राजकारण रंगल्याचं पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।